everyone, welcome back to my channel Srujan by Trupti. तर आजची भटकंती आहे माळशेज घाटातल्या दोन अजस्त्र अशा वॉटरफॉलला. त्यातला एक आहे काळू वॉटरफॉल आणि दुसरा त्याच्याच जवळ असणारा रेठीचा झुरा, जो पॅराडाइज वॉटरफॉल म्हणूनही प्रसिद्ध आहे. सकाळी पुण्यावरून 7 वाजता निघालो. आता इथे जुन्नरमध्ये ब्रेकफास्ट केला आणि आता गणेशखिंडी मार्गे खिरेश्वरला पोहोचू. अजून तर माळशेज घाट यायचं आहे, पण त्यापूर्वीच या गणेशखिंड रोडवरून जाताना इथलं सौंदर्य बघून मन भरून जातं. लास्ट मंथमध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये आम्ही गेलो होतो काळू वॉटरफॉलच्या साईड व्ह्यू पॉईंटला. तेव्हा अगदी खिरेश्वर गावात जावं लागलं होतं, पण आज आम्ही जाणार आहे टॉप व्ह्यू पॉईंटला. तर खिरेश्वर गावाच्या अलीकडे जो लेक व्ह्यू पॉईंट आहे तिथेच गाईड भेटतील. इथे राईट साईडला हे पुष्पावती नदीवरचं पिंपळगाव जोगा धरण आहे. धरणाच्या व्ह्यू पॉइंट जवळ कार पार्क केली आणि गाईड सोबत घेऊन आम्ही निघालो. आम्ही दोघेच असल्यामुळे गाईड दादांनी आम्हाला बाईकवरून घेऊन जाण्याची ऑफर दिली. सुरुवातीला भीती वाटली, कारण की रस्ता हा कच्चा होता, पण त्यांनी सुखरूप घेऊन जाण्याचा दिलासा दिल्यावर आम्ही बाईकवरून जायचं ठरवलं. सुरुवातीचे हे काही अवघड पॅच क्रॉस झाले की आम्ही बाईकवरून जाऊ. बाईकवरून आला तर एक 10-15 मिनिटं लागतील इथेपर्यंत पोहोचायला, आणि जर पायी येणार असाल तर एक पाऊण तासात काळू धबधब्यापर्यंत पोहोचू शकता. जर तुम्ही बाईक घेऊन येणार असाल तर तुम्हाला रस्ता नेमका माहीत असावा आणि तुम्हाला ऑफ रोडिंगची सवय असावी, कारण रस्त्यात खूप चिखल आणि पाणी साचलेलं आहे. जर यापूर्वी तुम्ही इथे आला नसाल तर गाईड घेऊनच या, कारण की इथे रस्ता चुकण्याची शक्यता फार आहे. आज पाऊस नाही आहे म्हणून ठीक आहे, पण जर पाऊस असेल तर इथे सगळीकडे धुकं असतं आणि त्यामुळे पुढची वाट तुम्हाला दिसतच नाही. बाईक पार्क करून एक 5-10 मिनिटं चालल्यावर हा पहिला वॉटरफॉल दिसायला लागतो. हा माळशेज घाटातला रिव्हर्स वॉटरफॉल आहे.
खालीच लगेच काळू वॉटरफॉल आहे, पण इथून उतरण्याचा रस्ता थोडा रिस्की वाटत आहे, तर आता डायरेक्ट काळू वॉटरफॉल जवळ भेटू. प्रचंड वेगाने काळू नदीचं पाणी या कडेवरून खाली कोसळतं. तुम्ही ऐकू शकता आवाज किती येत आहे. आज पाऊसही नाही इथे, त्यामुळे ही काळू नदी अगदी दूरवर वाहत जाताना दिसत आहे. हे असे कंटिन्यू इथून ढग वरती येत असतात, त्यामुळे इथलं वातावरण इतकं ड्रामॅटिक होऊन जातं ना. ही काळू नदी या कड्यावरून खाली 1200 फूट कोसळते आणि अजस्त्र असा काळू धबधबा बनतो. हा धबधबा खाली 5 टप्प्यात कोसळतो. हे दृश्य पाहण्यासाठी घाटाखालच्या गावातून ट्रेक करून यावं लागतं. काळू धबधबा हा त्याच्या साइड व्ह्यू पॉइंटनी असा दिसतो आणि आज आम्ही इथे टॉप व्ह्यू पॉइंटला आलेलो आहे. इथे राईट साइडला हरिश्चंद्रगड दिसत आहे. जर तुम्ही काळू वॉटरफॉलच्या साइड व्ह्यू पॉइंटला येणार असाल तर तुम्हाला येताना इथे हरिश्चंद्रगड आणि त्यावरून कोसळणारे असंख्य धबधबे दिसतात. काळू वॉटरफॉलच्या दोन्ही पॉइंटला येण्याचा रस्ता हा वेगवेगळा आहे, त्यामुळे तुम्ही येण्यापूर्वी जर गाईड सोबत घेऊन येणार असेल तर त्यांना नक्की सांगा तुम्हाला कोणत्या पॉइंटला जायचं आहे. काळू वॉटरफॉलच्या साइड व्ह्यू पॉइंटच्या व्हिडिओची लिंक इथे मी वरती दिली आहे. काही वेळ इथे बसून इथल्या जागेचा मनमुराद आनंद लुटला आणि मग पॅराडाइज वॉटरफॉलकडे निघालो. काळू वॉटरफॉल पासून एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरचा चढउतार पार केल्यावर रेठीचा झुरा दिसायला लागतो. पॅराडाइज वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉइंटला जाण्याचा रस्ता हा दरीजवळून आहे आणि पूर्ण उतार आहे, त्यामुळे इथे जाताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आता इथे पाऊस नाही आहे त्यामुळे दिसतंय सगळं, पण जर इथे पाऊस असेल आणि पूर्ण ढग असतील तर पुढे काही तुम्हाला दिसतच नाही. पॅराडाइज वॉटरफॉलचा प्रवाह पुढे जाऊन काळू नदीला मिळतो.
इथे वॉटरफॉलच्या वरती जे 2 डोंगर दिसत आहेत त्यातला डावीकडचा हा सिंधोळा किल्ला आहे. सप्टेंबर महिना चालू आहे आणि सगळीकडे मस्त सोनकी बहरली आहे. गुगल मॅपवर या वॉटरफॉलचं नाव पॅराडाईज वॉटरफॉल असं दिलं आहे, पण याचं नाव खरं नाव हे रेतीचा झुरा असं आहे. पॅराडाईज हे अलीकडे दिलेलं नाव असावं. आमचा पाय काय इथून निघत नव्हता, त्यामुळे गाईड दादांनी कंटाळून तो इथे झोपूनच घेतलं होतं. हे सुंदर असे दृश्य डोळ्यात साचवून आम्ही परतीच्या वाटेकडे निघालो. धरणावर येऊन हातपाय धुतले आणि काही वेळ इथे बसलो. पाऊस भरून आला होता, त्यामुळे निघावं लागलं लगेच. हे असंच नैसर्गिक सौंदर्य जर वर्षानुवर्षे टिकून ठेवायचं असेल तर कृपया इथे कचरा करू नका. तुम्ही सोबत आणलेल्या प्लास्टिक बॉटल्स, खाऊनचे पॅकेट्स, तुटलेल्या सँडल, सॉक्स सोबत घेऊन जा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.